सोलापुरातून एक मोठी बातमी समोर येत आहे। मनसे नेते बाळासाहेब सरवदे यांचा खून झालाय। महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात खळबळजनक घटना घडली आहे। सोलापूर शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे। ऐन सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचे तरुण नेते बाळासाहेब सरवदे यांचा निर्घृण खून झाल्याची माहिती समोर आली असून या घटनेमुळे संपूर्ण शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। प्राथमिक माहितीनुसार बाळासाहेब सरवदे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला। गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। या घटनेची माहिती मिळताच रुग्णालय परिसरात नातेवाईक, मित्रमंडळी आणि मनसे कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली। घटनेनंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सोलापूर शहर रुग्णालयाच्या बाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय। वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वतः घटनास्थळी आणि रुग्णालय परिसरात दाखल झाले असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे। दरम्यान खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। वैयक्तिक वाद, राजकीय वैमनस्य किंवा अन्य कोणता कारण आहे का याचा तपास पोलीस करत आहेत। हल्लेखोरांची ओळख पटवण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून काही संशयितांची चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। मनसे नेते बाळासाहेब सरवदे हे तरुणांमध्ये लोकप्रिय नेतृत्व म्हणून ओळखले जात होते। त्यांच्या खुनाच्या घटनेमुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून दोषींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली जात आहे। या घटनेचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता असून आगामी महानगरपालिका निवडणुकीवरही याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। या घटनेनंतर सोलापूर शहरातील काही भागात तणावपूर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे। खून प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून लवकरच आरोपींचा छडा लावला जाईल असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे। पाहत रहा लोकप्रहार न्यूज।